नमस्कार. आता 2026 हे वर्ष फक्त कॅलेंडरवरचं एक पान नाहीये. नाही. हे एक असं वर्ष ठरू शकतं जे अंतराळात माणसाच्या भविष्याची दिशाच बदलून टाकेल. खरं तर एका नव्या युगाची सुरुवातच म्हणायला हवं. 50 वर्ष. विचार करा, तब्बल 50 वर्षांहून अधिक काळ लोटलाय आणि आता मानव अखेर चंद्रावर परत जाणार आहे का? ही फक्त एक मोहीम नाहीये, तर आपल्या पिढीची अंतराळातली स्वप्न पुन्हा एकदा जिवंत करणारी ही एक मोठी घटना आहे. तर ह्या मोठ्या ऐतिहासिक प्रवासाचा पहिला अध्याय कोण लिहितंय? अर्थातच नासा. त्यांची अत्यंत महत्वाकांक्षी मोहीम आर्टेमिस 2. जरा विचार करा, अर्धशतकानंतर पहिल्यांदाच माणसं चंद्राच्या इतक्या जवळ जाणार आहेत. ही जी 10 दिवसांची मोहीम आहे ना, ती काही फक्त एक चक्कर मारून येण्यासारखी नाहीये. नाही, हे ओरियन यानासाठी एक प्रकारची फायनल ड्रायव्हिंग टेस्ट आहे. म्हणजे बघा, भविष्यात चंद्रावर सेफली उतरायचं असेल तर या यानाची लाईफ सपोर्ट सिस्टीम आणि बाकी सगळ्या टेक्निकल गोष्टी 100% अचूक काम करतात की नाही हे तपासणं, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. पण थांबा, ही शर्यत फक्त अमेरिकेचीच नाहीये. आजकाल सगळ्या जगाचं लक्ष चंद्राकडे लागलंय. आणि ह्या नव्या स्पेस रेसमध्ये ना, अमेरिका आणि चीन हे 2 मोठे खेळाडू म्हणून समोर आलेत. आणि गंमत म्हणजे दोघांची ध्येय पूर्णपणे वेगळी आहेत. आणि इथेच ही सगळी शर्यत एकदम इंटरेस्टिंग बनते. बघा, एका बाजूला आहे अमेरिका, जी आर्टेमिस 2 मधून हे सिद्ध करू पाहते की ते माणसाला डीप स्पेसमध्ये पाठवू शकतात. तर दुसरीकडे आहे चीन, जो चांगेई 7 या रोबोटिक मोहिमेद्वारे चंद्राच्या साऊथ पोलवर आपलं बस्तान बसवण्याच्या तयारीत आहे. आणि त्यांचं लक्ष कशावर आहे माहितीये? भविष्यातल्या सगळ्यात मौल्यवान संसाधनावर, म्हणजेच पाण्यावर. आता चंद्रावर परत जाण्याच्या या रेसमुळे काय होतंय, तर फक्त सरकारी एजन्सीजच नाही, तर प्रायव्हेट कंपन्यांसाठी सुद्धा अंतराळात संधींचे एक नवं जग उघडं होतंय. आणि ह्याची सुरुवात कुठून होतीये? तर आपल्या पृथ्वीच्या अगदी जवळच्या ऑर्बिटमधून. फक्त एक. हा आकडा कदाचित खूप साधा वाटेल, पण हा अंतराळातल्या एका प्रचंड मोठ्या क्रांतीचा संकेत आहे. कारण 2026 मध्ये इतिहासात पहिल्यांदाच एक व्यावसायिक म्हणजे कमर्शियल स्पेस स्टेशन लॉन्च होणार आहे. हे स्टेशन आहे वास्ट कंपनीचं हेवन 1. आणि हे फक्त एक नवीन स्टेशन नाहीये. विचार करा की हे अंतराळातलं एक प्रायव्हेट हॉटेल आणि लॅब आहे. याचा अर्थ काय? सोपं आहे. आत्तापर्यंत ज्या गोष्टी फक्त मोठ्या देशांच्या ॲस्ट्रॉनॉट्सनाच शक्य होत्या, त्या आता प्रायव्हेट कंपन्यांसाठी, रिसर्चर्ससाठी आणि कदाचित भविष्यात आपल्यासारख्या पर्यटकांसाठी सुद्धा खुल्या होतील. हा खरंच एक खूप मोठा गेम चेंजर आहे. म्हणजे बघा, या तिन्ही गोष्टी एकत्र ठेवल्या की 2026 किती महत्वाचं वर्ष आहे हे कळतं. 1. अर्धशतकानंतर माणूस चंद्राकडे परत जातोय. 2. भविष्यातल्या संसाधनांसाठी रोबोट्स शोध सुरू करतायत. आणि 3. अंतराळात प्रायव्हेट बिझनेस सुरू होतोय. ह्या 3 गोष्टी मिळून एका नव्या खऱ्याखुऱ्या स्पेस एजचा पाया घालत आहेत. म्हणूनच हा प्रश्न खूप महत्वाचा आहे की आपण ज्याला आत्तापर्यंत स्पेस एज म्हणत आलोय, त्या खऱ्याखुऱ्या नव्या युगाची सुरुवात खरंच 2026 मध्ये होणार आहे का? काय वाटतं? याचं उत्तर तर आपल्याला येणारा काळच देईल.